सुस्वागतम. उपस्थित तमाम रसिकांचे प्रहर क्रमांक 1 उत्तरवाडा विकास मंडळ तांबलडेकतर्फे हार्दिक स्वागत. आज आपणासमोर सादर करीत आहोत दिंडी सोहळा येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. होय रसिक हो, ही कथा आहे महाराष्ट्रातील थोर संत ज्ञानेश्वरांची. संन्यासाची पोरं म्हणून नेहमीच वाळीत टाकले गेले, सतत खिणवले गेले, तरीही संत ज्ञानेश्वरांनी भक्ती, ज्ञान आणि कर्म यांचा समन्वय साधित स्वतःला सिद्ध केले. तसेच सामान्य माणसाला परमेश्वराजवळ नेणारा मार्ग त्यांनी दाखवला. पैठणमधील धर्मपीठासमोर रेड्यामुखी वेद वदवून सर्व प्राणीमात्रांचा आत्मा हा एकच आहे हे दाखवून दिले. वयाच्या अगदी 16व्या वर्षी त्यांनी भगवद्गीतेचा अर्थ सर्वसामान्यांना समजण्यासाठी मराठी भाषेत ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. योगसिद्ध चांगदेवांचा अहंकार नष्ट करीत सिद्धीपेक्षा आत्मज्ञान श्रेष्ठ हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी चांगदेव 65 हे काव्यग्रंथ लिहिले. जेव्हा आत्मा आणि परमात्मा वेगळे वाटत नाहीत तेव्हा येणारा अनुभव सांगण्यासाठी त्यांनी अमृतानुभव नावाचा ग्रंथ लिहिला. सर्वसामान्यांच्या दररोज पठणासाठी, मनशुद्धीकरिता आणि नामस्मरण दृढ करण्यासाठी त्यांनी हरिपाठ नावाचा भक्तिग्रंथ लिहिला. भक्ती, समता आणि नामस्मरणावर आधारित वारकरी संप्रदायाची निर्मिती संत ज्ञानेश्वरांनी केली. पुढे संत नामदेव, संत तुकाराम, संत चोखामेळा, संत जनाबाई यांसारखे अनेक थोर संत या संप्रदायाशी जोडले गेले. आणि अखेर ही वेळ आली तेव्हा अगदी कोवळ्या वयातच संत ज्ञानेश्वरांना आपले जीवनकार्य पूर्ण झाल्याची जाणीव झाली. त्यांनी संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला. हा आत्मसाक्षात्काराचा सर्वोच्च टप्पा होता. परंतु त्यांच्या या निर्णयाला त्यांचे गुरु आणि थोरले बंधू संत निवृत्तीनाथ यांनी अनुमती दिली का? त्यांचे धाकले बंधू संत सोपानदेव यांचे काय मत होते? त्यांची धाकली बहीण संत मुक्ताबाई, हिचे संत ज्ञानेश्वरांवर जीवापाड प्रेम होते, तिचे यावर काय म्हणणे होते? मुळात संजीवन समाधी म्हणजे नेमके काय? संत मुक्ताबाईंनी भक्तीची परमोच्च अवस्था प्राप्त करून परमेश्वराशी एकरूप होण्याचा कोणता मार्ग स्वीकारला हे सारे पाहूया आजच्या या दिंडी सोहळ्यात. तर रसिको, विठ्ठल रखुमाई व श्रीदेव महापुरुषापाशी नतमस्तक होऊन आणि रंगदेवता व रसिक प्रेक्षक यांना विनम्र अभिवादन करून प्रहर क्रमांक 1 उत्तरवाडा विकास मंडळ तांबलडेक आपणासमोर सविनय सादर करीत आहे दिंडी सोहळा येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला.
शंकरवाडा विकास मंडळ यांची दिंडी येतात बरोबर.
आपणासमोर सादर करीत आहोत दिंडी सोहळा येणे वरे ज्ञान देवो सुखियाज. विठुराया, याच कुटीत पुण्यवान मायबापा पोटी आमचा जन्म झाला. इथेच जगण्याचं मूळ रुजलं. पोरकेपणाचे अश्रू तुझ्याच पायी अर्पण केले. शिक्षणाची आस मनी धरून शुद्धीपत्र मिळवण्याचं ध्येय निश्चित केलं आणि पैठणच्या दिशेने पहिलं पाऊलही पडलं. परंतु त्यानंतर उमगलं की शुद्धीपत्र हे केवळ शब्दांनी सजलेलं भूर्जपत्र होतं. प्रवासाचं उद्दिष्ट काही निराळच होतं. जेव्हा ज्ञानाच्या मुखातून हरिपाठ जन्माला आला तेव्हा सारं काही उमगलं. ठामपणे उभे ठाकलो. तुझा हात डोईवरी होता म्हणूनच रेड्यामुखी वेद ओदवले गेले. परतीच्या प्रवासात वेदनेचं वादळ उठलं. तुझ्याच आशीर्वादाने ज्ञानेश्वरीचे अमृत बोल रचले गेले. तुझ्याच अंगणी अमृत अनुभवाचं निरूपण केलं गेलं. त्या शुद्धीपत्राने आमच्या आयुष्याचं पर्व घडलं. आम्हाला समृद्ध केलं. ते शुद्धीपत्र संकेत हे समजावे. जीव आणि शिव यामध्ये आता मागे उरलाय तो केवळ नश्वर देह. आता हा देह पंचमहाभूतांना अर्पण करू. योग ज्ञानाने तुझ्याशी एकरूप व्हायचंय. केल्यावर केवळ नित्यपणे जातो. लहानपणी आई बाबा जाण्याचं दुःख पचवण्यासाठी तू होतास. पण आता तुझंच जाणं कसं रे सहन करू आम्ही? अगजनी कित्येक वर्ष ग्रामण्याचा दाह हसत मुखाने सहन केला. मुखावर दुःख उमटू दिलं नाही. त्या मायबापाची आपण लेकरं आणि आपणच अस्वस्थ होऊन कसं चालेल? दादा, पण या मानवी देहासह मन पण येतं. त्या राखाळ मनास कसं रे समजव? आता विरहाची सवय करून घ्यायला हवी बाळा. गुरुदादा, तूच माझा भ्राता. बाबांनंतर तूच माझा पिता. तूच माझा गुरु आणि तूच कल्पतरू. प्रत्येक निर्णय तुझ्याच अनुमतीनं घेत आलोय आणि हा माझ्या आयुष्यातील अखेरचा निर्णय आहे. आणि तुझी अनुमती असेल तरच मी या नव्या प्रवासास आरंभ करेन. माझ्या देहातून माझं काळीज काढून घेण्याची अनुमती मागतोयस ज्ञाना. तुझ्या इच्छेसाठी आणि पांडुरंगाच्या इच्छेसाठी तुझा हा गुरुदादा त्याचं काळीज अर्पण करणार नाही. वेळ पडली तर त्याचे प्राणही अर्पण करेल. जा ज्ञाना, नव्या गावास जा. माझी अनुमती आहे. माझी अनुमती आहे. चांदेवा, अहो काय करताय? योग्य तेच करतोय ज्ञानेश्वरा. विश्वाच्या माऊलीला थांबवतोय. तुम्ही आम्हाला सोडून गेलात तर आम्ही सारे पोरके होऊ. नका जाऊ ज्ञानेश्वरा, नका जाऊ. चांदेवा, अहो शांत व्हा. कसा शांत होऊ? तुमच्या समाधीची वार्ता साऱ्या विश्वात पसरली. या आधी सुद्धा मी इथं आलो होतो. तेव्हा
माझं सामर्थ्य दाखवण्याचा सोर्स होता. आज मी परत आलोय याचना करण्यासाठी. ईश्वरा, तुम्ही आमचे सर्वस्व आहात. तुमच्या दिव्यत्वामुळे हे जग उसळते. तुम्ही माझ्यासारख्या आजान बाळकाला मार्ग दाखवला. निर्जीव भिंत चालवण्याचं दिव्य करणारे ज्ञानेश्वर या जगाला हवे आहेत. आम्हाला सोडून जाऊ नका ज्ञानेश्वरा. योग्य संजीवन समाधी घेण्याचा निर्णय जरी माझा असला तरी योजना त्या विधात्याचीच आहे आणि त्याचा संकेत आपण मानायलाच हवा ना. कातरवेळी घरी जावं हा नियम आहे. तो टाळून कसं चालेल? तू त्याला पित्याचं म्हणायस. पित्याने लेकराच्या पायीच्या बंधनाचं नाही मुक्ततेचं कारण व्हायचं असतं बाळा. पण बाबा आत्ताच का? आप्तांच्या सहवासाची आसक्ती ही अनंत काळाची असते. ज्ञानाने आज नाही 50 वर्षानंतर जरी हा निर्णय घेतला असता तरीही आपण हेच म्हणालो असतो. अरे पण बाबा हा निर्णय आत्ताच कशासाठी? हे फूल पाहिलंस? हे उमलत त्याच्या परिमळाने जगाचा सोहळा करत आणि मग योग्य वेळी धरेला समर्पित होतो आणि मग मागे उरता या फुलाच्या रम्य आठवणी. समाधी म्हणजे सम म्हणजे परब्रह्म आणि धी म्हणजे अधीन होणं. या देहाचं कार्य संपल्यानंतर ही काया पंचतत्वाला स्वाधीन करणं म्हणजे समाधी. आणि संजीवन समाधी म्हणजे? संजीवन समाधी म्हणजे अनंत काळ अव्याहत सुरू असणारी ध्यानस्थ अवस्था. या अवस्थेत मृत्यू होत नाही, देहपातही होत नाही. उलट संजीवन समाधीमुळे मी येईन, पुन्हा येईन. जेव्हा जेव्हा या विश्वात मायेची निकड असेल तेव्हा तेव्हा मी येईन. हा ज्ञानरित्या झाला, खऱ्या अर्थाने कृतार्थ झाला. येणे वरे ज्ञानदेवी सुखिया झाला. तुळशी माते, तुला हा माझा अखेरचा प्रणिपात. संध्या ही अशीच हुरहुर लावणारी. व्याकुळ होणं हा मनाचा धर्म आहे, परंतु विवेकाने योग्य वेळी थांबवणं ही बुद्धीची सुंदरता. अंतापाशीच नवा आरंभ आहे. ही तुझीच शिकवण घेऊन पुढे जातोय. प्रत्येकाच्या मनीचा सूर्य त्याला गवसावा. हे अखेरचं मागणं तुझ्याकडे बघतोय, कारण एकदा मन उजाड झालं की संसार विशेष होतो. ज्योत पणतीची असली तरी देखील ती तिच्या मार्गामध्ये प्रकाश निर्माण करते. ज्योतीने ज्योत प्रज्वलित होण्याची प्रेरणा मिळत राहो हीच इच्छा. म्हणे गोरा कुंभार जीवन मुक्त होणे. म्हणे गोरा कुंभार जीवन मुक्त होणे. जय निधान कृष्ण नामाचा गजर. जय जय
कल्पांतापर्यंत इथेच असणार आहे. ठाऊकी आहे ना? चला, मुक्ताई म्हणजे साक्षात आदिमाया चित्कला, ती हसली. आता येतो.